हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करतच असणार आहात. तर आजच्या व्हिडिओचा आपला विषय असा आहे की जेव्हा आपण एकटे असतो किंवा कुठेतरी आपल्या घरामध्ये किंवा बाहेर कुठेतरी जातो किंवा आपल्यासोबत कुणीही नसतं, त्यावेळेस आपल्याला असं सतत वाटत असतं की आपल्यासोबत कुणीतरी आहे आणि आपले जे जीवनातील जे कार्य आहे ते कधी कधी होतात, कधी कधी होत नाही, कधी कधी एखादं काम होता होता 90% होतं आणि थोड्याफार फरकाने ते काम व्हायचं राहून जातं. कधी कधी आपल्या जीवनामध्ये असंही होतं की आपले ॲक्सिडेंट होतात, परंतु त्या ॲक्सिडेंटमध्ये सुद्धा आपल्या जीवाला काहीही धोका होत नाही. आपण एकदम सुरक्षितरित्या त्याच्यातून बाहेर पडतो. आपले जे जीवनातील काही संकट आहेत ते कधी कधी आपोआपच टळून जातात. आपल्यालाही कळत नाही की ही संकट आपल्यावर आले होते, परंतु ते कसे काय टळून गेले. तर ह्या विषयावरती आपण एक आज व्हिडिओ बघणार आहोत की नक्की आपल्यासोबत अशी कोणती अदृश्य शक्ती आहे जी आपल्यावर सतत लक्ष ठेवून असते, जी सतत आपल्यासोबत असते. आपल्याला माहिती नसतानाही काही गोष्टींचे जे संकट आहेत ती तिकडच्या तिकडच दूर पळून लावते. अशी कुठली तरी एक शक्ती आपल्यासोबत नक्की असते. तर ती शक्ती कोणती आहे? निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे? आपलं चांगलं करणारी आहे की आपल्या आयुष्यात वाईट करणारी आहे? अशी एक अदृश्य शक्ती जी सतत आपल्यासोबत असते तिच्याविषयी आपण आज टॅरोट कार्डनुसार पाहणार आहोत. सो कुणी व्हिडिओवरती नवीन असेल, चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आपण पाहिलं, दोन चित्र मी तुम्हाला दाखवले, एक ब्राऊन कलरचा आणि एक पिंक कलरचं होतं. त्यातील तुम्हाला एक कुठलं तरी चूज करायचं होतं. त्यानुसार आपल्याला कळणार आहे की तुमच्यासोबत कुठली शक्ती सध्या अदृश्य रूपाने तुमच्यासोबत ती राहत आहे. तर ज्यांनी ज्यांनी ब्राऊन कलरचा क्रिस्टल चूज केलेला आहे, पिक्चर असलेला, तर त्यांच्यासाठी आपण आता टॅरोट कार्डनुसार रीडिंग पाहणार आहोत की तुमच्यासोबत कुठल्या प्रकारची एनर्जी, एक शक्ती तुमच्यासोबत राहत आहे. मी कार्ड शफल करून घेते, तोपर्यंत तुम्हीही मेडिटेट करा. तुम्ही कुठल्या कलरचा क्रिस्टल चूज केलेला आहे त्यानुसार आपण फर्स्ट कलर जो आहे ब्राऊन कलर, त्यासाठी रीडिंग पाहत आहोत. आपण पाहतो मी कार्ड शफल केलेले आहेत. तर हे कार्ड्स आले आहेत: 6 ऑफ वॉन्ड, 8 ऑफ वॉन्ड, पेज ऑफ वॉन्ड, 4 ऑफ कप्स, किंग ऑफ कप्स, द स्टार. बॉटम ऑफ द डेक मध्ये आलेले आहे 2 ऑफ सॉर्ड आणि अंडरस्टँडिंग, एक्झिबिशन, लवर्स, आयसोलेशन, द सोर्स. तर आपण पाहतोय जी ही रीडिंग ब्राऊन कलरसाठी आपण घेतलेली आहे. तर यांच्यामध्ये यांच्यासोबत काही दोन अदृश्य शक्ती आपण पाहतोय ज्या वावरत आहेत. एक ती पॉझिटिव्ह आहे आणि दुसरी आहे निगेटिव्ह. अशा दोन प्रकारच्या शक्ती तुमच्यासोबत सतत वावरत असतात. तुम्हाला कधीतरी जाणवलं असेल की रात्री तुम्हाला अचानक उठून जाग येते, तुम्हाला भयानक स्वप्न पडतात, किंवा कधी तुम्ही एकटे असला तर तुम्हाला जाणवत असेल की काहीतरी आपल्यासोबत आहे. तर अशी ज्यावेळेस तुम्हाला एनर्जी जाणवते, ज्यावेळेस तुमचे काम, होणारे काम होत नाही, तुमच्या घरामध्ये एखादं मंगल कार्य जर तुम्हाला करायचं असेल तर ते होत नसेल, खूप प्रयत्न करूनही तुमच्या घरामध्ये काही शुभकारक गोष्टी होत नसतील, तर ती कदाचित तेथे निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव येथे दिसून येतो. कदाचित घरामध्ये तुमच्या जे मेंबर्स असतील ते कुणीतरी कुठून तरी काहीतरी निगेटिव्ह एनर्जी ते सोबत परसिव्ह केली असेल त्यांनी. हे तुम्ही नसेल केली, परंतु कदाचित तुमच्या घरातील कुणातरी व्यक्तीने काहीतरी निगेटिव्ह एनर्जी परसिव्ह केलेली येथे दिसून येते. म्हणजे कदाचित त्यांच्यावर काहीतरी स्पेलवर्क किंवा कोणीतरी काहीतरी निगेटिव्ह क्रिया केलेली येथे दिसून येते. तर सो ही निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये कुठेतरी वास करत आहे. परंतु जी एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती एंजेलिक्सची आहे. आपण पाहतो युनिव्हर्सची एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या सोबत सतत राहत आहे. म्हणजे ज्यावेळेस
असे काही संकट येतात, खूप संकट येतात, परंतु ते संकट अचानक ते निवारण होतात. कोणतेही प्रयत्न न करता ते संकट जे तुमच्या जीवनावर येतात ते अचानक ते कुठून तरी असं कळतं की नाही, जे संकट येणार होतं ते टळून गेले. कदाचित ही युनिव्हर्सची शक्ती असेल जी तुमच्या पुण्यकर्माचा जो प्रभाव आहे, जे तुम्ही देवधर्म करता, जे तुम्ही सतत परमेश्वराशी कनेक्ट राहता, जे तुम्ही जप, मेडिटेशन, ध्यान करता, त्यामुळे तुमचे जे तुमच्या घरावर किंवा तुमच्या सोबत असणारी जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ती त्रास देऊ शकत नाही. कारण की ज्यावेळेस आपण मेडिटेशन करतो, ध्यान करतो, त्यावेळेस आपल्यासोबत काही एंजल्स सुद्धा आपल्यासोबत त्यावेळेस परमेश्वरा थ्रू आपल्याजवळ पाठवलेले असतात. आपल्या औराच्या आजूबाजूने काही एंजेलिक सुद्धा आपल्यासोबत नेहमी आपल्याला आपला परमेश्वर नेहमी पाठवत असतात. तर ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत ते कदाचित काही पास्ट लाईफ रिलेटेड सुद्धा गोष्टी असू शकतात. तुम्ही पुण्य कर्म खूप केला असेल पास्ट लाईफमध्ये, त्यामुळे त्या निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव तुमच्यावरती जाणवत नाही. कुठे ती एनर्जी तुमच्या आयुष्यातून दूर कुठेतरी निघून जाते. आपण पाहतोय लवर्सचं पण कार्ड आलेलं आहे, त्यामुळे हे जे आहे तुमच्यावरती जी एनर्जी सध्या सोबत आहे, आता काही गोष्टी काही दिवसानंतर चेंज होतात. जे तुमचे पहिले जे कामं होत नसतील ते कामं आता व्हायला सुरुवात झाली असेल. तुमच्या जीवनामध्ये काही न्यू चॅप्टर्स ओपन झाले असतील. सो ही एक एंजेलिक एनर्जी सुद्धा तुमच्या आजूबाजूला नेहमी असते. त्यामुळे तुमचे जे एन्सेस्टर्स आहेत, तुमचे जे पूर्वज आहेत, ते आपल्या परमेश्वराच्या सोबत मध्ये जे माध्यम असतं तर ते आहेत, ते तुम्हाला गाईड करतात. ते तुम्हाला स्वप्नात दिसत असतील. तुमचे जे एन्सेस्टर्स आहेत, पूर्वज आहेत, ते तुम्हाला तुमच्या स्वप्नात दिसत असतील. काही त्यांच्याकडून तुम्हाला गायडन्सही मिळत असेल तर ते गायडन्स तुम्ही नक्की फॉलो करा. म्हणजे जे डेमॉनिक्स अटॅक होतात, काही निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात येतात, तर त्या एनर्जींना आपण लढू शकतो. आपण त्यांच्याशी 2 हात करू शकतो. आपण पाहिले 2 ऑफ सॉर्ट्सचं कार्ड आहे. आपण नेहमी ज्यावेळेस काही पॉझिटिव्ह करायला जातो त्यावेळेस कुठून तरी काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये एंटर करते आणि आपलं ते कार्य होत नाही. तर तुमच्या घरामध्ये जर कोणी व्यक्ती निगेटिव्ह असेल, काही निगेटिव्ह विचार करत असेल, देवधर्म करत नसेल, काही जपताप करत नसेल, तर कदाचित त्या व्यक्ती थ्रू सुद्धा ही निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये त्यांनी प्रवेश केला असेल. किंवा तुमच्या घरामध्ये कुणीतरी काहीतरी, आपण पाहतोय ह्या बॉटम ऑफ द डेकमध्ये ह्या मेसेजच्या आउटसाइडरचं एक कार्ड आलेलं आहे. म्हणजे बाहेरून काहीतरी कोणती तरी गोष्ट कदाचित तुमच्या घरामध्ये कोणीतरी आणून ठेवली असेल, ती नकळत आली असेल किंवा नकळत तुम्ही आणली असेल, ती तुम्हाला कोणीतरी ती दिली असेल, परंतु ती देणाऱ्याचा जो हेतू होता तो कदाचित चांगला नव्हता. तो कुठेतरी तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी स्प्रेड करण्याचाच एक प्रयत्न येथे दिसून येतोय. आपण पाहतो आयसोलेशनची पण एनर्जी, खूप एकटेपणा पण तुम्ही सहन केलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही खूप एकटे असता त्यावेळेस तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह भावना अतिशय जास्त प्रमाणात येतात. त्या निगेटिव्ह भावनांना तुम्ही त्यावेळेस थांबवू शकत नाहीयेत. सो ही जी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यासोबत आहे, ती ज्यांनी ब्राऊन क्रिस्टल चूज केलेलं आहे त्यांच्यासाठी ही रीडिंग होती. सो तुम्ही धारणा तुम्हाला जास्त प्रमाणात वाढवायची आहे. तुमची अंडरस्टँडिंग पॉवर जी आहे ती तुम्हाला जास्त प्रमाणात वाढवायची आहे. तुमच्या घरात जे लोक किंवा कोणी असतील ते अध्यात्माच्या दृष्टीने काही त्यांना वाटत असेल की नाही, हे नाही करायला पाहिजे, हेच करून तरी काय उपयोग आहे, असं जर कुणाला वाटत असेल तर त्यांना समजून सांगता आलं पाहिजे तुम्हाला. किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनाही समजण्याची आता गरज आहे की तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या कुठेतरी एक आपल्याला पुढील येणाऱ्या संकटांच्या सूचना आपल्याला त्या देत असतात. सो ज्यांना कुणाला वाटत असेल की आपल्यासोबत आपल्याला भीती वाटते, कुठल्या तरी गोष्टीचे विचार येतात, एकटे असताना घाबरल्यासारखं होतं, काही ना आवाजही ऐकू येत असतील कुठले तरी, तर त्यांनी समजून जायचं की आपल्या आजूबाजूला काहीतरी निगेटिव्ह एनर्जी असण्याची शक्यता आहे. परंतु घाबरण्याचं काही कारण नाही आहे, कारण की आपल्यावरती परमेश्वरांनी जसे काही डिमॉन्स असतात, काही निगेटिव्ह असणारे सुद्धा स्पिरिट्स असतात, तसे पॉझिटिव्ह एंजल्स सुद्धा आपल्यासोबत परमेश्वर
देत असतो, परंतु ही जी निगेटिव्हिटी जी बाहेरून आलेली आहे, आउटसाइडरची एनर्जी आहे, बाहेरून आलेली आहे, ती एनर्जी जी आहे ती दूर होण्यासाठी तुम्हाला रेग्युलर सॉल्ट बाथ घेण्याची गरज आहे. सॉल्ट बाथ म्हणजे तुम्ही जेव्हा आंघोळीला जाता त्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ टाकून आंघोळ डेली करण्याची गरज आहे. त्यामुळे जी निगेटिव्ह एनर्जी आहे तिचा प्रभाव हळूहळू कमी होणार आहे. आणि घरामध्ये सुद्धा संध्याकाळी कापूर जर जाळला तर निगेटिव्ह एनर्जी बहुतेक सगळी निघून जाते. म्हणून संध्याकाळी जेव्हा तुम्ही देवाला अगरबत्ती वगैरे करता त्यावेळेस जो कापूर आहे तो सुद्धा तुम्ही रोज जाळला पाहिजे. आणि तसंच आपण म्हणतो की आपल्या बाथरूम्स वगैरे जे असतात तिथे सुद्धा काही निगेटिव्ह एनर्जी वास करत असतात, तर तिथे सुद्धा तुम्हाला काही सुगंधी लावता आलं तर ते सुद्धा लावण्याची तेथे गरज आहे. आणि स्वच्छता खूप जास्त ठेवण्याची गरज आहे. सो ज्यांनी ब्राऊन क्रिस्टल घेतलेला होता, चूज केलेला होता, त्यांच्यासाठी ही रीडिंग होती. तसेच नामजप तुम्हाला जास्त प्रमाणात वाढवण्याची सुद्धा येथे गरज आहे. सो ओमचा तुम्ही जर नामजप केलात, 1 माळ करा, 2 माळ करा, तुमच्या पद्धतीने तुम्हाला जितका होईल तितका तुम्ही करू शकता. जितकं कराल तितकं लवकर तुम्हाला बेनिफिट होणार आहे. सो होती ही ज्यांनी ब्राऊन क्रिस्टल चूज केला होता त्यांच्यासाठी ही एनर्जी आपण चेक केली. सो आपण आता नंतर पुढची जी रीडिंग आहे ती पिंक कलरच्या क्रिस्टलसाठी घेणार आहोत. सो ज्यांना कुणाला रीडिंग रेझोनेट झाले असेल तर त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि व्हिडिओ असेच पाहत राहा. थँक्यू. ज्यांनी पिंक कलरचा क्रिस्टल चूज केलेला आहे त्यांच्यासाठी आता ही रीडिंग आहे. सो मी कार्ड शफल करून घेतलेले आहेत. आपण पाहतोय फ्रेंडलीनेस, नो नथिंगनेस, कॉम्प्रोमाइज, एक्झिक्युशन, अबंडन्स, तसंच बियॉन्ड इल्युजन, सायलेन्स, and 5 of Swords, King of Cups, Knight of Pentacles, 3 of Cups, Chariot, and the Devil. सो ज्यांनी पिंक कलरचा क्रिस्टल चूज केलेला आहे तर आपण पाहतोय त्यांच्या जीवनामध्ये जी निगेटिव्ह आहे एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये कुठेतरी एक्झिस्ट करत आहे. सो आपण पाहतोय की हे जे लोक आहेत ना ज्यांनी पिंक कलरचा क्रिस्टल यूज केलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये खूप सारे संघर्ष त्यांनी पाहिलेले आहेत. आपण पाहतोय खूप जास्त काहीतरी लढाई त्यांच्या जीवनामध्ये होत असतात, वादविवाद होत असतात. कधीतरी चांगलं पण करायला जावं तर तिथं पण वादविवाद होतात. कुणासाठी काही म्हणजे नाही का आपण एखाद्या गोष्टी करतो परंतु त्याचा विपरीत परिणाम आपल्यावरती होतो. म्हणून खूप लोकांना मदत केली तरी सुद्धा तुम्हाला जीवनामध्ये संकटांना आणि संघर्षांना तोंड द्यावं लागतं. तुमचे कामं होता राहतात आणि तुम्ही कुठेतरी एक कॉम्प्रोमाइजचं आयुष्य जगत आहात. म्हणजे त्या जीवनामध्ये तुम्हाला राहायचं नाही असं वाटतं नेहमी, परंतु तिथं तुम्हाला राहण्याची वेळ येत आहे आणि तुम्हाला नेहमी असं वाटतं की ह्या जगात आपलं खरंच काही नाहीये, आपण इथं राहणं म्हणजे एक चुकीचं आहे असं तुम्हाला वाटतं. ह्या काही शिल्लक नाही राहिलं ह्या जगामध्ये, अशी निगेटिव्ह भावना तुमच्या मनामध्ये येत राहते. कारण की काही निगेटिव्ह एनर्जी सुद्धा तुमच्या आजूबाजूला आपल्याला इथे दिसून येत आहे. तर निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह भावना आपल्याला ज्या इथं दिसून येत आहे सो त्याचं कारण आहे की काहीतरी कुणीतरी आपल्या ज्या आपण आयुष्य जगतो त्यावरती काही लोकांची आपण म्हणतो ना एक ज्वेलसीची भावना, कुणाची तरी नकारात्मक भावना आपल्याविषयी आहे असं येथे दिसून येत आहे. तर ही जी निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे ती तुमच्या रिलेशनवरती आहे कदाचित असं इथे दिसून येत आहे. जे तुमचं रिलेशन आहे ते कुठेतरी एका चुकीच्या दिशेने जात आहे असंच येथे गायडन्स मिळत आहे. कुणीतरी काहीतरी व्यसनांच्या अधीन दिसतंय, काहीतरी अल्कोहोलिक येथे घेणारा व्यक्ती सुद्धा तुमच्या लाईफमध्ये असू शकतो आणि त्याच व्यक्तीच्या थ्रू तुमच्या जीवनामध्ये खूप सारी निगेटिव्हिटी आलेली आहे आणि ती निगेटिव्हिटीची ऊर्जा आपल्याला येथे
दिसत आहे. तर कोणती अदृश्य शक्ती आहे आपण म्हणतो, तर ती एक निगेटिव्ह एनर्जी तुमच्या आजूबाजूला, तुमच्या एनर्जी फील्डमध्ये नेहमी असते आणि ती तुमच्या घरातील व्यक्तीच कुणीतरी ती बाहेरून घेऊन येत आहे. कारण की आपण पाहतोय की येथे तुम्ही एक सुखी संसाराचं स्वप्न पाहतात, परंतु येथे जी नजर लागलेली आहे कुणाची तरी वाईट, तर ती लागली तुमच्या फॅमिलीशी रिलेटेड. आणि जो तुमच्या घरातील व्यक्ती आहे तो खूप जास्त कदाचित व्यसनी असू शकतो, किंवा तुमची घरातील महिलाची सुद्धा असू शकते, ती सुद्धा कुठेतरी एका चुकीच्या रिलेशनशिपमध्ये इथे दिसून येत आहे. सो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक चांगलं जे पाहत आहात घडण्याचं, तर ते इथे काही घडताना इथे दिसून येत नाही. सो ही एक जनरल रीडिंग आहे. सो याला पर्सनल घेण्याची काहीही गरज नाही आहे. ज्यांना ज्यांना रिझोनेट होतंय तेवढंच त्यांनी रिझोनेट करून घ्या. सो इथे कुठेतरी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा आपल्याला इथे दिसून येत आहे. तर पॉझिटिव्ह आपण जे कार्य केलेले आहेत चांगले मागच्या जन्मामध्ये, आपला खूप मोठा पुण्य प्रभाव आहे. सध्याच्या काळामध्ये सुद्धा आपण खूप जास्त जप तप ध्यानधारणा करतोय, माळा जप करतोय, देवाचं करतोय. त्यामुळे आपल्याकडे जे निगेटिव्ह प्रभाव येतात ते जास्त प्रमाणात टिकून राहत नाही. ते निगेटिव्ह इश्यू जे आहेत ते आपल्या आयुष्यातून कुठंतरी अचानक गायब होतात आणि आपण म्हणतो आपल्यावरती परमेश्वराची कृपा झाली. अशा प्रकारे जी निगेटिव्ह पॉझिटिव्ह जी भावना तुमच्या जीवनामध्ये येते, ती तुमच्या एन्सेस्टर जे आहेत, तुमचे पूर्वज जे आहेत, ते ज्या काही गोष्टी तुमच्यासाठी निगेटिव्ह होतात ते दूर लावतात तुमच्या आयुष्यातून, त्यांना दूर पळवून लावतात. आणि आपल्यासोबत ज्याप्रमाणे जसे की डिमन्स अटॅक होतात, काही निगेटिव्ह क्रिया केल्या जातात, ब्लॅक मॅजिक्स केले जातात, काही असे स्पेल वर्क्स केले जातात, तर ते दूर करण्यासाठी आपल्याला परमेश्वरच मदत करत असतो. आपले जे कर्म आहेत, आपले जे पुण्य प्रभावामुळे आपल्या जीवनातून असे जे निगेटिव्ह एनर्जी आहे ती पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट होते. आणि आपण जेव्हा जास्त देवाचंच करा असं नाही म्हणत मी, पण जे आपले कर्म आहेत ते जे आपण करतो, अध्यात्माच्या दृष्टीने राहतो, लोकांची मदत करतो, लोकांची सेवा करतो, तेच पुण्य कुठेतरी आपल्याला कामं येतं. आणि आपल्या आयुष्यातले जे निगेटिव्हिटी आहे, जे आपल्याकडे पाठवलं जातं बाहेरून कुठून तरी, तर ते नक्कीच दूर आपल्याला परमेश्वर मुक्त करतो, आपण त्यापासून दूर होतो. तर ही होती एक एनर्जी जी ज्यांनी पिंक कलरचा क्रिस्टल यूज केला आहे त्यांच्यासाठी, की ही तुमच्या लाईफ रिलेटेड, लव्ह लाईफ रिलेटेड, मॅरेज रिलेटेड काहीतरी निगेटिव्हिटी इथे दिसून आलेली आहे. सो यासाठी तुम्हाला तुमचं जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यासाठी तुम्हाला शुक्रवारी माँ कालीचं जे व्रत असतं ते तुम्हाला करण्याची गरज आहे. म्हणजे आपण पाहतो की ज्यावेळेस आपण खूप जास्त निगेटिव्हिटीमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला माँ कालीचं जर स्मरण झालं, माँ कालीचं जर आपण दर्शन घेतलं, पूजा अर्चना केली, तर आपल्यातली जी निगेटिव्हिटी आहे ती अक्षरशः संपून जाते. आणि आपल्या घर परिवारावरती जी कोणी वाईट दृष्टी ठेवतोय तर ती दृष्टी ही पुन्हा पळवून लावली जाते. तर मी सुद्धा माँ कालीला हीच प्रार्थना करेन, ज्यांनी कोणी तुमच्याकडं तुमच्या म्हणजे परिवारावरती एक वाईट नजर फेकलेली आहे, किंवा काही ब्लॅक मॅजिक केलेलं आहे, तर काही स्पेल वर्क केलेलं आहे, तर ती जी निगेटिव्ह एनर्जी होती ती त्यांच्याकडे मल्टिप्लाय होऊन त्यांच्याकडेच ती सेंड केली जावी, यासाठी मी परमेश्वराकडे नक्कीच प्रार्थना करेन. आणि तुमची जी मॅरिड लाईफ आहे ती नक्कीच भविष्यामध्ये एक सुखी संसाराची मॅरिड लाईफ आपण पाहतोय. अबंडन्स सुद्धा तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त येणार आहे. सो ही जी निगेटिव्ह क्रिया आहे ती दूर होण्यासाठी आपल्याला माँ कालीचं शुक्रवारचं व्रत करण्याची गरज आहे. आणि आपण जे म्हणतो की निगेटिव्ह क्रिया आपल्यावरती होऊ नये, त्यामुळं तुमच्या फॅमिलीतील जे मुलं किंवा तुमचे वाईफ किंवा हजबंड असतील त्यांना सॉल्ट वॉटरचा बाथ घेण्यासाठी सुद्धा मी तुम्हाला येथे सुचवत आहे. त्याने काय होईल, तुमची निगेटिव्हिटी जी आहे ती दूर होऊन जाईल. तर ही जी आपल्यासोबत असतात ते आपले ॲन्सेस्टर असतात, स्पिरिट गाईड्स असतात, एंजल्स असतात, तर त्यांना नक्कीच प्रणाम करत जा. जर तुम्हाला असं जाणवलं की आपल्या आसपास कोणीतरी आहे, कदाचित ते
चांगलं असेल, चांगलं फील होत असेल. हे बघा, जेव्हा आपल्या आजूबाजूला कुणी तरी असतं ना, तेव्हा आपल्याला असं एक चांगला सुगंध येतो. म्हणजे जेव्हा चांगलं कुठेतरी एंजल्स असतात आपल्या आजूबाजूला, तेव्हा आपल्याला एक सुगंधित वातावरण निर्माण होतं, एक सुगंध येतो कुठून तरी. आणि ज्यावेळेस अशी निगेटिव्ह एनर्जी असते त्यावेळेस कुठूनतरी असं असा घाण वास येतो, एक बदबू जैसी फील होतीये. तो असं जेव्हा होईल ना, त्यावेळेस आपण समजून घ्यायचं की आता इथे कसल्या प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सो तुम्ही ओळखू शकता, कारण की तुमच्यामध्ये पण ती सिद्धी आहे. तुम्ही पण ते ओळखू शकता, निगेटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जीला ओळखू शकता. परंतु नेहमी लक्षात ठेवा, विजय हा नेहमी चांगल्याचाच होत असतो. आणि डिमन्स अटॅक, वाईट शक्तींनी किती जरी आपल्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपली ती पॉझिटिव्हिटी, आपला जो ओरा आहे तो नक्की आपण क्लीन्स ठेवला, व्यवस्थित आपण ध्यानधारणा केली, आपण जप केलं, ओम मंत्राचा जप करा तुम्ही 108 वेळेस, नक्कीच तुमचा जो ओरा आहे तो खूप जास्त पॉझिटिव्ह होणार आहे. सो ही होती आजची रिडिंग, की तुमच्या आजूबाजूला कुठली शक्ती. तर आपण ज्यांनी पिंक कलरचा क्रिस्टल घेतला होता त्यांच्यासाठी आपण ही आजची रिडिंग केलेली आहे. सो तुम्हाला रिडिंग आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा, मा कालीच्या नावाने कमेंट करा. आणि रेझोनेट झाली असेल रिडिंग तर नक्कीच क्लेम म्हणून तुम्ही करू शकता. सो भेटू पुन्हा नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. थँक्यू.